त्या जुन्या छत्रीवरचं नाव. शहरातल्या एका छोट्याशा बाजारात गणेशच्या छत्री दुरुस्तीचं दुकान होतं. छोटंसं दुकान होतं, पण गणेशचं काम खूप प्रसिद्ध होतं. एक दिवस एक अनोळखी माणूस दुकानात आला आणि त्याने हातातली एक जुनी छत्री गणेशकडे दिली. तो म्हणाला, ही छत्री दुरुस्त करून द्या. गणेशने छत्री उघडली तेव्हा त्याला छत्रीच्या आतल्या कापडावर एक नाव लिहिलेलं दिसलं. नाव होतं माधव. गणेशने विचारलं, ही छत्री कोणाची आहे? पण तो माणूस काहीच बोलला नाही. त्याने फक्त पैसे दिले आणि उद्या येतो असं सांगून निघून गेला. दुसऱ्या दिवशी तो माणूस आला नाही. तिसऱ्या दिवशीही आला नाही. शेवटी गणेशने ती छत्री दुकानाच्या कोपऱ्यात ठेवून दिली. काही दिवसांनी एक वृद्ध माणूस दुकानात आला. त्याने कोपऱ्यातली छत्री पाहिली. अचानक त्याच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं. तो गणेशकडे पाहून म्हणाला, ही छत्री तुम्हाला कुठून मिळाली? गणेश त्याला सगळी गोष्ट सांगितली. एक वृद्ध काही क्षण त्या छत्रीकडे पाहत राहिला. मग तो माधवला म्हणाला, माधव माझा मुलगा होता. गणेशला आश्चर्य वाटलं. वृद्ध पुढे म्हणाला, माझा मुलगा 20 वर्षापूर्वी घर सोडून निघून गेला आणि त्याच्याकडे अशीच एक छत्री होती. गणेशने विचारलं, तो कुठे गेला? वृद्ध म्हणाला, ते मला आजपर्यंत माहीत नाही. त्या दिवसापासून मी त्याची वाट पाहतोय. गणेशने छत्री वृद्धाला देऊ केली, पण वृद्धाने ती छत्री घेतली नाही. तो म्हणाला, ही छत्री तुम्ही तुमच्याकडेच ठेवा. जर माझा मुलगा परत आला तर तो नक्की ओळखेल. काही दिवस गेले. एक सकाळी गणेश दुकान उघडत होता तेव्हा एक छोटासा मुलगा दुकानासमोर उभा होता. त्याने गणेशकडे पाहून विचारलं, काका, माझ्या बाबांची छत्री इथे आहे का? गणेशच्या अंगावर काटा आला. त्याने विचारलं, तुझ्या बाबांचं नाव काय? मुलगा म्हणाला, माधव. गणेशने लगेच ती जुनी छत्री बाहेर काढली. मुलाने छत्री पाहिली आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, हीच माझ्या बाबांची छत्री आहे, पण माझे बाबा आता नाहीत. गणेशला धक्का बसला. मुलगा पुढे म्हणाला, बाबा मरण्याआधी मला एकच गोष्ट सांगून गेले होते, माझी छत्री ज्या दुकानात असेल तिथे जा, तिथे तुला माझ्या वडिलांचा पत्ता मिळेल. गणेश काही क्षण शांत राहिला. त्याला आठवलं की त्या छत्रीवर माधव हे नाव नव्हतं. फक्त माधव हे नाव नव्हतं, नावाच्या खाली एक छोटासा आकडा देखील कोरलेला होता. गणेशने तो आकडा पाहिला. तो एका जुन्या गावच्या पोस्ट ऑफिस क्रमांक होता. गणेशने त्या नंबरवर चौकशी केली. त्याला समजलं की 20 वर्षांपूर्वी माधव नावाचा एक तरुण त्या गावात राहत होता. तो शहरात कामासाठी गेला होता, पण त्यानंतर तो कधीच परत आला नाही किंवा त्याचा पत्ता लागला नाही. गणेशने मुलाला घेऊन त्या गावात जाण्याचा निर्णय घेतला. तिथे त्यांना एक वृद्ध भेटला. तो माधवचा वडील होता. मुलाने त्यांना पाहताच धावत जाऊन मिठी मारली. वृद्धाच्या डोळ्यात अश्रू आले. तो फक्त एवढंच म्हणाला, माझा मुलगा मला भेटला नाही, पण त्याने त्याचा मुलगा माझ्यापर्यंत पोहोचवला. गणेशला तेव्हा त्या छत्रीचं खरं गुपित समजलं. ती छत्री पावसापासून वाचवण्यासाठी नव्हती, 2 पिढ्यांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी जपून ठेवलेली शेवटची खूण होती. त्या दिवसांपासून गणेशच्या दुकानात ती छत्री कायम टांगलेली राहिली. तिच्यावर एकच वाक्य लिहिलं होतं, काही वस्तू जुन्या होत नाहीत, त्या आठवणी जपून ठेवतात. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.